मी पाणी घेऊन येतो. मॅडम तुम्हाला काही चहा कॉफी? नाही नको, माझा युनिफॉर्म रेडी करा. हो मॅडम. येऊ का मॅडम? या. रणजित साहेबांच्या पोस्टमॉर्टमची रिपोर्ट. गुंगीचं औषध दिलं गेलं होतं. होय मॅडम, मला माहिती मिळेल तर मी चकित झालो, कारण रणजित साहेबांना मारणं एवढं सोपं नव्हतं. यासाठी गुन्हेगारांना नक्कीच अशा गोष्टीचा आधार घेतला असणार हे नक्की होतं. तो आपल्यातच राहून आपल्याला फसवतोय, पण किती दिवस फसलो? एक ना एक दिन उसका चेहरा हम सबके सामने आएगा और मैं उसका चेहरा सबके सामने लाकर ही रहूंगी. हॅलो सर, मी बेगुन्हा आहे याचा ठोस पुरावे आहेत माझ्याकडे. इन्स्पेक्टर रणजितने आत्महत्या नाही केली आहे, त्यांचा मर्डर झालाय. काय? हो सर, मी उद्याच मुंबईला येऊन सगळे पुरावे सबमिट करते. मी इन्स्पेक्टर रणजितच्या मर्डररला सोडणार नाहीये. मला फक्त ड्युटीवर जॉईन होऊ द्या. तुम्ही या मुंबईला, सगळे पुरावे सबमिट करा, मग बोलू आपण यावर. ओके सर, थँक्यू. सापडला? अरे नाही ना लागा, तालमीत घेतो तिकडे पण रोजच गडी होतं. गावात हुडकला पण कोणी काय सापडला नाही. तुला सांगतो, उसा शेतात गेलतो का नाही, तिकडं 2 जण सापडली. अरे पण ती मला बघून पळून गेली. गावातलंच कोणतरी होतं बघ. इथे बी मॉल मध्ये कोण नाही, तीच गिरायक नवं कोणच नाही. नाम्या, भावाला का काही झालं का नाही तरी त्यो गावला पाहिजे, म्हणजे गावलाच पाहिजे बघ. काय गावला पाहिजे? तो दिसतो कसा ते तरी माहितीये का? बजा, मला तरी वाटतंय ना, त्यो नवीन नाही, गावातलाच कुणीतरी असं. ए माकडा दाताळा, अरे थोडी तरी सुद्धा का तुला? काय बोलायला लागलास लागा? अरे गावातल्या माणसांकडे कुठं आली एवढी हिंमत? गावातली माणसं फार फार तो कोंबडं मारते आला, बकरं मारते आला, नाहीतर पाराव जाऊन थापा मारते आला, पण जिवंत माणूस मारणार नाही लागा तू. तुला सांगतो, ह्यो कोणतरी बाहेरचा असला पाहिजे. एक बिस्किटचा पुडा द्या. बिस्किट पण देतो. अरे मला तर वाटते त्यो नवीन माणूस असला पाहिजे, नवीन माणूस. होय बरोबर, पैसे. अरे नाम्या, गावातला बाहेरचा कोणी माणूस दिसला की आपण तोच समजायचा. अरे हा, सारखं आपलं तेच 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 काय कळलं की मला. अरे गावातला माणूस नाहीये, बाहेरचा माणूस आहे. हा, आलं ध्यानात. काय पाहुणं, कसं काय मजेत? काय नाव काय तुमचं? देवीराम विन्स. विन्स, वा वा वा, काय नाव आहे हा? कुठं आलं इथे? ते खालच्या आळीचे जाधव आहेत ना, त्यांचा साडू आहे मी. साडू आहे, साडू आहेत. किती दिवस मुक्काम आहे? उद्या सकाळी निघणार आहे लगेच. लगेच? अच्छा, मग आला कधी होता? तुम्हाला कशाला पाहिजे नुसत्या चौकशा? दुकान आहे का पोलीस स्टेशन? गप धंदा कर ना तुझा. ए विचारलंय तेवढं सांग, लय पुढे पुढे बोलू नकोस. नाही सांगणार. काय करशील? काय करील तुला सांगू? ए बाय बाबा, थंड घे, थंड घे. डोक्यावर पडलेला का? दे मला मला पैसे. बिस्किट हा तूच. ए माकडा, काय बोललास? इकडे इकडे गांगाळच पुढतो तुझं एका भुकीतच. तुला सांगतो मग. हा नाम्या, कशाला आडेलोच रे मला? चांगला कोल्ला असता त्याला. कॉलला असता. देवीसिंग माहितीये ना किती खून केलं त्यानं, आणि तुला काय केलं बिलं तर? अरे कोणाच्या तोंडाकडे बघायचं आम्ही? एक तर एकुलता एक दोस्त आहेस तू माझा, त्यात उदारी पण बाकी आहे तुझी. ए माकडा, त्यो काय करणार आहे मला? त्याला आहे का नाही, वैरण तोडता तसा तोडला असता, पण तू अडवलंच म्हणून सोडलाय त्याला. सोडायचं नाही, लक्ष ठेवायचं. तो उद्या सकाळी जाणार आहे. गाव सोडून सकाळी जाणार आहे.
बिस्किट घेऊन गेला असता तर बरं झालं असतं. एवढ्या रात्री कोण आलंय? या ना. बरं झालं तुम्ही आलात. का? उद्या तुम्ही मला भेटू शकत नाही ना म्हणून. तुम्ही कुठे बाहेर निघालाय का? हो सांगते. आतमध्ये बोलूयात का? मी बॅग पॅक करते. हो या तुम्ही, मी दार बंद करते. मी करतो, तुम्ही. कुठे चालली असेल ही दिव्या आता? हिच्या हातात कुठला नवा पुरावा तर नाही ना लागला? तुम्ही कुठे बाहेर चाललाय का? काही सांगितलं नाही मला. मी म्हणाले होते ना माझी चौकशी आहे, त्यासाठी चालले. आधी मी खूप घाबरले होते. स्वतःला प्रूफ कसं करणार हेच टेन्शन आलं होतं. पण आता माझी साईड खूप स्ट्रॉंग आहे. इन्स्पेक्टर रणजितचा खूनच झाला आहे याचा ठोस पुरावा आहे माझ्याकडे. आता कधी मुंबईला जाते आणि हे पुरावे सबमिट करते आणि कधी ड्युटी जॉईन करते ना असं झालंय. कारण ड्युटी जॉईन झाल्यावर इन्स्पेक्टर रणजितच्या मर्डररला मी लवकरच पकडणार. काय झालं? तुम्हाला आनंद नाही झाला का? झाला मला आनंद, पण तुम्ही निर्दोष आहात याचा. तुम्ही परत ड्युटीवर जाताय किंवा केस हाती घेताय याचं मला टेन्शन आलंय. यात टेन्शन घेण्यासारखं काय आहे? कामच आहे माझं हे. तुम्हाला माहिती नाहीये मला मायराची आणि तुमची किती काळजी आहे. हा जो कोणी देवी सिंग आहे ज्याने इन्स्पेक्टर चव्हाणांचा खून केलाय, याला जर कळलं तुम्ही केस पुन्हा हातात घेतली किंवा ड्युटीवर परत जॉईन होताय तर? बरं, हा देवी सिंग एकटा आहे की त्याची पूर्ण गँग आहे, टोळी, काहीच माहिती नाहीये. कारण हे सगळं घडतंय त्यावरून ते एकट्या दुकट्याचं काम वाटत नाहीये. हे पहा, मी डॉक्टर जरी असलो ना तरी मनाने खूप हळवा आहे. मला तुम्हाला गमवायचं नाहीये. आणि तुम्हाला किंवा मायराला काय झालं तर मी... हो डॉक्टर, किती घाबरताय तुम्ही? अगर हर इंसान आपकी तरह सोचता रहा तो बॉर्डर पे कौन लड़ेगा? हमारे देश की रक्षा कौन करेगा? मेरी जान चली जाएगी ये डर से मैं काम तो नहीं छोड़ सकती ना. त्याबद्दल तुमचं कौतुकच आहे, पण मी तुमच्या एवढा स्ट्रॉंग नाहीये. आपल्याला एखादी व्यक्ती आवडतीये, तिच्यावर आपलं प्रेम आहे, तिची काळजी वाटणं यात चुकीचं काय आहे सांगा? मला तुम्हाला गमवायचं नाहीये. तुम्ही प्लीज ही केस सोडून द्या, आपण लग्न करू. आता डॉक्टर तिकडे जाऊन काय करतील काय माहित. डॉक्टर तसं हुशार आहे, कुणाला बी सहज गुंडाळू शकतात. पण ते दिव्या मॅडम त्यांच्या बी वरचढ आहे. ते अजून मुंबईला गेल्या तर सगळं पुरावा ऑफिसला जमा करतात आणि परत कामावर लागतात. मग माझं काय खरं नाही. परत सगळ्या चौकशा सुरू करतील. त्यांनी चुकून रेश्मा वहिनीच्या आणि संजू नानाची बॉडी घावली ना तर माझं काय खरं नाही. मग
नक्की डॉक्टरांबद्दल विचार करत असेल. लग्नाचं टेन्शन आलं असेल माझ्या पोरीला. डिंपल, अगं काय ग, लगीन ठरल्यावर पोरी किती खुश असतात. आणि जेव्हापासून लगीन ठरलंय तेव्हापासून टेन्शन मध्येच दिसतीस. हं? अगं नाही मम्मी, भ्या नाही टेन्शन मध्ये. डॉक्टर नक्की लगीन करतायत का नाही याचं भ्या वाटतंय ना. अगं मम्मी तसं काय बी नाही. मी समज ओळखते तुझ्या मनातलं. डॉक्टर पहिल्यांदा लग्नाला नाही म्हणलं, मग परत अचानक हो म्हणलं, आणि आता परत नाही म्हणलं तर लय अवघड होईल. लग्न होईपर्यंत तर टेन्शनच आहे म्हणा. त्यात पहिले लगीन साखरपुडा होऊन मोडले. पण तू काय काळजी करू नकस. हे बघ, आपण कोणाचं वाईट केलं नाही ना, आपलं बी काय वाईट होणार नाही. समजा काय नीट होईल. हा, आणि डॉक्टरांचं लगीन तुझ्यासोबतच होईल. मायरा, काय झालं? मी इथेच आहे बाबा. मायरा, मायरा घाबरलेस का तू? मम्मा इथेच आहे बाबा. काय झालं तुला? बाळा काय झालं? वाईट स्वप्न पाहिलंस का तू? घाबरायचं नाही, आम्ही आहोत ना इथेच. मम्मा पण इथेच आहे. टेन्शन घेऊ नको, झोप तू. हे पुन्हा असं कधीपासून व्हायला लागलं? शांतारामवर हमला झाला तेव्हापासून. काय झालं? तुम्ही काही बोलत का नाहीये? काय बोलू मी? तुम्हाला तर सगळंच दिसतंय. तुम्ही तुमच्या मुलीवर अन्याय करताय, तिच्यापासून तिचं बालपण हिरावून घेताय. तुम्ही तिला साधं सुरक्षित आयुष्य देऊ शकत नाही. एवढं साधं कळत नाही का तुम्हाला? मला सगळं कळतंय. तुमचं कामाचं प्रेशर, गुन्हेगारांना पकडायचं, हेच तुमच्या डोक्यात चालू असतं. पण या सगळ्या गोष्टी तुम्ही एक गोष्ट विसरताय. हे कळतं का तुम्हाला? डॉक्टर, तुम्ही विचार केलाय का तुम्ही काय हिरवून बसताय? मी जर तुमच्या ठिकाणी असतो तर मायरा माझी पहिली प्रायोरिटी असती. शांतारामच्या ठिकाणी तुम्हाला काय झालं असतं, तुमच्यावर हल्ला झाला असता तर मायराने कोणाकडे बघायचं होतं? मी कोणाकडे बघायचं होतं? हे पहा, मला सगळं कळतंय, पण माझा नाईलाज आहे. पण 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 काय? तुम्ही एकतर ही केस सोडा किंवा माझ्यावर प्रेम करणं सोडा. या दोन्ही मधला पर्याय तुम्ही निवडा. हे पहा, मी सतत तुमची काळजी करत नाही जगू शकत. मला तुम्हाला गमवायचंही नाहीये. त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी एक पर्याय निवडा. केस की मी, तुम्हीच ठरवा. तुम्ही एकतर ही केस सोडा किंवा माझ्यावर प्रेम करणं सोडा. या दोन्ही मधला पर्याय तुम्ही निवडा. हे पहा, मी सतत तुमची काळजी करत नाही जगू शकत. मला तुम्हाला गमवायचंही नाहीये. त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी एक पर्याय निवडा. केस की मी. आजी सुनते हो? आहो आहो डॉक्टर, डॉक्टर, माझ्या विचारात हरवलाय का? कळलं, त्या दिव्या मॅडमचा विचार करत होता ना. काय झालं दिव्या मॅडमच्या घरी? सांगा की, मला ऐकायचंय. काही नाही. काहीच नाही म्हणजे? पार्टनर आहे ना तुमची, सांगा की मग. नाही सांगणार. हे असं असतंय तुमचं. स्वतःला गरज असेल ना तर लगेच सांगता.
तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा, नाही तर नका सांगू, मला नाही फरक पडत. मग खाली जेवायला बोलवले, चला. खाली कशाला? इथेच घेऊन ये जा. खाली कशाला म्हणजे? अहो तुम्ही या घरचं जावे होणार आहे, मग एकट्याने जेवण बरं वाटतं का? चला की. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? इथेच ताट घेऊन ये जा. कसला माणूस घाणी आहे हो तुम्ही. अहो 4 माणसांमध्ये जेवलं तर पोटात 4 घास जास्त जात्यात. माझ्या पोटाचा प्रश्न तू नको सोडवूस, मी समर्थ सोडवायला. असं मी खूप आनंदी आहे आज, त्यामुळे 4 घास जास्तच जातील. काय बोलताय? बरं नका येऊ खाली जेवायला. मला सांगा की का खुश आहे तुम्ही? किती ती घाई डिंपल, मला तुझी ही घाई अजिबात आवडत नाही. मग मला पण तुमची लपवा छपी आवडत नाही. जेव्हा अंगाशी येताना तेव्हा सांगता, मग त्यापेक्षा आत्ता सांगा की काय फरक पडतोय. ठीक आहे, सांगतो. मी दिव्यावर जाळं टाकून आलोय. लवकरच ती त्या जाळ्यात अडकलेली असेल. आता मी जे सांगणार तशीच ती वागणार. काय सांगता? पण हे कसं काय केलं तुम्ही? मी तिला स्पष्ट शब्दात सांगितलं, एकतर देवीसिंगची केस सोड, नाहीतर मला सोड. तुला तर चांगलंच माहिती आहे तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे, तिला माझ्याशी लग्न करायचंय. ती माझ्या प्रेमामध्ये आकंठ बुडाली आहे. बुडलीये का तुम्ही बुडवले? तसंच समज हवं तर. ती इमोशनली पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे. ती तिच्या सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करते. तिचा माझ्यावर एवढा विश्वास आहे की देवीसिंगच्या केसच्या सगळ्या गोष्टी मलाच येऊन सांगते. त्यामुळे मला नाही वाटत तिच्या आयुष्यातून ती मला जाऊ देईल. देवीसिंगची केस की मी, या दोघांमध्ये एक चूज करायचं असेल तर ती मलाच करेल. डॉक्टर, अहो ही तर आनंदाची बातमी आहे. कसलं हुशार आहे तुम्ही. मी जर एखाद्याला सांगितलं ना की तुम्ही दिव्या मॅडमला प्रेमात पाडलंय, तो कुणी विश्वास ठेवणार नाही बघा. कसं काय जमतं तुम्हाला एवढं सगळं? मला सांगा ना, तुम्ही एवढं शातीर कसं काय आहे? सांगेन नंतर परत कधीतरी. आता मला खूप भूक लागली, जा जेवण घेऊन ये. ठीक आहे, आपण दोघं जोडीने जाऊ. चला. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? इथेच जेवण घेऊन ये. इथेच जेवेन मी, आणि मग इथेच झोपेन. पण तिकडे मात्र त्या दिव्या सिंगची झोप उडालेली असेल. मम्मा मला झोप नाही येत आहे, मला गोष्ट सांग ना. मायरा, गोष्ट उद्या. चल तू झोप आता. नाही, मला आधी गोष्ट सांग. ठीक आहे, गोष्ट नाही, आपण गप्पा मारूयात का? चालेल? हो. तुला डॉक्टर अंकल किती आवडतात? खूप 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 आवडतात. तुला ते पप्पा म्हणून हवे आहेत का? हो, ते किती चांगले आहेत. माझं खूप लाड करतात. मम्मा, अंकलला सांग ना माझे पप्पा बनायला. हो, सांगते. चल झोप आता, खूप उशीर झालाय. आता कसं सांगू मायराला? मी डॉक्टरांची माझ्याबद्दलची काळजी समजू शकते, पण केस सोडणं हा त्यावर पर्याय असू शकत नाही. मला काहीच कळत नाहीये मी काय करू. मी ही केस सोडू शकत नाही, आणि मला डॉक्टरांनाही गमवायचं नाहीये. हॅलो. हॅलो, तुम्ही अजून झोपले नाहीत? नाही, झोपायचाच प्रयत्न करत होतो, पण तुमच्या काळजीने झोपच लागत नाही हो. तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना? मायरा झोपली? हो, आताच. अच्छा, पण तुम्ही अजून जाग्या? डॉक्टर, तुम्ही जे बोलून गेलात त्यानंतर मलाही झोप लागत नाहीये. उद्या सकाळी तुम्ही माझ्या घरी याल का? मला तुमच्याशी बोलायचंय. बरं,
ठीक आहे, येतो मी. काळजी घ्या. बाय. गुड नाईट.